शक्तीपीठ महामार्ग मी दादा जाधव एक शक्तीपीठ बाधित शेतकरी याद्वारे घोषित करतो की गेले जुलै 2024 पासून सदर शक्तीपीठाच्या मोजण्या आम्ही स्वतः पुढे उभारून नारळ फोडून चालू केलेले. या मोजण्या केल्या 7 महिने झालं अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. अधिकाऱ्याने आम्हाला अशा प्रकारची पत्र पाठवून नोटीस पाठवून आम्हाला हजर राहण्याबाबत विनंती केल्या. आम्ही हजर झालो. शक्तीपीठ महामार्ग याचं कारण असं आहे, तुळजापूरची देवी, पंढरपूरचा विठ्ठल आणि सांगोलाची अंबाबाई अशी जोडणारी एक ठिकाण होती. त्याचप्रमाणे सदर शक्तीपीठचा इंटरचेंजेस हा सांगोला पुणे विजापूर या महामार्गाला या ठिकाणी येत आहे, चिंचोली तलावाजवळ. यामुळं ह्या तालुक्याचं फार मोठ्या प्रमाणात जे दळणवळण होणार होतं ते चालू होणार होतं. तसं यापुढं सदरचा रस्ता कमलापूर या ठिकाणी गेला. कमलापूरला सांगोला तालुक्याची फार मोठी MIDC आहे. त्या MIDCचा चांगल्या प्रकारे वापर होणार होता. असं न करता ह्यांनी पाठीमाग सोलापूर जिल्हा वगळायचं डोक्यात धरून कुठल्या तरी हेतून पालकमंत्री याबाबत विचार करत नाहीत आणि कुठला तर स्वार्थ ठेवून ह्यांनी शक्तीपीठ महामार्ग दुसऱ्या तालुक्यातून नेण्याचा जो प्रयत्न नाटास धरलेला आहे तो कुठंतर थांबला पाहिजे. कारण यामुळं आमचं गेली 2 वर्ष झालं कुठल्याही प्रकारचं उत्पन्न त्या शेतातनं निघलेलं नाही. शेतकरी आमचा कर्जबाजारी झालेला आहे. ह्यासाठी आम्ही उद्या फडणवीस साहेबांची सांगली या ठिकाणी जाऊन भेट घेणार आहे. त्यांना आमचं मत, आमच्या भावना व्यक्त करणार आहे. सांगोला तालुका हा शक्तीपीठमध्ये आला पाहिजे याबाबत आम्ही आमचे नेते यांना भेटणार आहे. त्यांचे सगळं मार्गदर्शन घेऊन आम्ही पुढच्या वाटचाल करणार आहे. अगर तुम्ही सांगोला तालुका या ठिकाणातून वगळला आणि कुठला तर स्वार्थ ठेवून दुसरीकडून नेण्याचा प्रयत्न केला तर MHRDCच्या ऑफिसात येऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणार आहे. याबाबत सरकारनं गांभीर्याने विचार करावा. सांगोला तालुक्यातील सर्व बाधित शेतकरी असतील, किंबहुना काय 1-2 गावांचा विरोध असेल तोही डावलून आम्ही व्यवस्थित मार्ग काढलेला होता. त्याबाबत प्रांत अधिकारी आमच्याबरोबर होते, मोनार्कची कंपनी आमच्याबरोबर होती. त्या कंपनीचं आम्ही सहकार्य आहे, आम्ही कंपनीला सहकार्य केलं आणि हा मार्ग संपवत आणून आता भूसंपादनाचं काम चालू होणार. इतपत आल्यानंतर जर तोंडात आलेला घास जर हिरकावून घेत असेल सरकार, कुठल्या तर मंत्र्यांचं ऐकून, कुठल्या तर आमदारांचं ऐकून, तर हे आम्ही चालू देणार नाही. याबाबत आमच्या लोकप्रतिनिधींना आम्ही बोलणार आहे. लोकप्रतिनिधींनी ह्याच्यावर विचार करावा, अन्यथा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला याचे परिणाम भोगावे लागतील. मूळ आरेखनाप्रमाणे रस्ता व्हावा. आज या ठिकाणी आम्ही अचानक पत्रकार परिषद बोलवली असताना सरासरी 100-200 लोक आलेली आहेत. 21 गावातील कमीत कमी 14-15 गावातील शेतकरी या ठिकाणी उपलब्ध झाले आहेत. आम्ही लवकरच याबाबतचा मोर्चा तहसील कार्यालय तथा न्यायदंडाधिकारी मंगळवेढा उपविभागीय अधिकारी यांच्या ठिकाणी काढणार आहे, निवेदन देणार आहे, पाठपुरावा करणार आहे. याबाबत जावं लागेल तर हायकोर्टमध्ये जाणार, आम्ही याचिका दाखल करणार आहे. पण शक्तीपीठ महामार्ग हा सांगोलमधून गेला पाहिजे. सांगली आणि कोल्हापूरसाठी त्यांनी दिशा नवीन धरावी. आम्ही त्याबद्दल बोलणार नाही. पण सांगोल तालुका, सोलापूर जिल्हा पूर्ण बसला पाहिजे. पंढरपूरचा पांडुरंग आला पाहिजे. त्याचप्रमाणे सांगोलाची अंबाबाई या ठिकाणी आली पाहिजे. त्याला इतिहास आहे. सांगोलच्या अंबाबाईच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी मुक्काम केलेला आहे आणि ह्याचा इतिहास वेगळा आहे. त्यामुळे ह्या शक्तीपीठ महामार्ग सांगोलमधून गेला पाहिजे ही आमची सगळ्यांची इच्छा आहे. शक्तीपीठ महामार्ग महामार्गाच्या जर शक्तीपीठ महामार्गा संदर्भात राज्यपत्रक काढून रेखांकन फायनल करून त्याची जिल्ह्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये 70 ते 80% मोजणी करून घेऊन जर हा राज्य महामार्ग शक्तीपीठ महामार्गाचे रेखांकन बदलत असतील तर हा प्रशासनाचा, CM साहेबांचा ही समजा अपयश आहे. कारण इथं जनता तयार असून जर सर्व म्हणजे शेतकरी, बाधित शेतकरी तयार असून 1-2-4 लोकांसाठी जर हा विरोध म्हणत असतील तर हा प्रशासनाचा अपयश आहे आणि जनतेचं पण मोठं अपयश आहे. त्यामुळे जनता, येथील जनता सोलापूर जिल्ह्यातली आत्मदहनास प्रवृत्त झालेले आहे. जर ह्याच्यावर नाही निर्णय झाला तर ह्याचं सडेतोड उत्तर प्रशासनाला इथली बाधित शेतकरी देण्यास तयार झालेले आहेत. आणि आमची एक मागणी आहे की पूर्ण हाही जुने अलाइनमेंट फायनल करून त्या शेतकऱ्यांना, बाधित शेतकऱ्यांना इथल्या सोलापूर जिल्ह्याचा विकास त्यांनी करून घ्यावा, ही एक आमची प्रशासनाला नम्र विनंती आहे. ते महामार्ग सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातून जात असून तालुक्यातील 21 गावात हा रस्ता जात असताना या दुष्काळी पट्ट्यातला सांगोला तालुका आहे. या
रस्त्यामुळे सांगोला तालुक्याचं वैभव विकासाच्या दृष्टिकोनात प्रचंड प्रमाणात सांगोल्याचा विकास होणार आहे. तर अशा विकास होणाऱ्या रस्त्यापासून जर आज आपण रस्ता इथून बंद होणार आहे आणि दुसऱ्या बाजूने केला जाणार आहे, हे सांगोला तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्यासाठी अतिशय घातक आणि नुकसानीचं आहे. तर सांगोला तालुक्यासाठी प्रचंड प्रमाणात दुष्काळ असल्यामुळं या रस्त्यामुळं आपल्या सांगोला तालुक्यात असेल किंवा पुढं जत हे कवठेमंकाळ असेल, अशा तालुक्यातून बार्शी मोहोळ असेल, या तालुक्यातून सांगोला तालुक्यातून जात असेल रस्त्याला विकासाच्या दृष्टिकोनातून प्रचंड प्रमाणात MIDC उभा राहतील. जाण्या येण्याचा प्रवास सुखकर होईल. आज आपण नागपूर इथून सांगोल्यातून आम्हाला 800 किलोमीटर आहे, इथून गोवा 400 किलोमीटर आहे. 1200 किलोमीटरचं अंतर कमी होत असताना ते 700, 700, 800 किलोमीटरवर येतं आहे. तर सांगोला ते नागपूर जाण्यासाठी लोकांना अतिशय चांगल्या प्रकारचं आणि व्यापाराच्या दृष्टिकोनातून राज्यातली डाळिंबाच्या शेती या सांगोला तालुक्यात प्रचंड प्रमाणात मोठी असल्यामुळं ते नागपूर असेल किंवा गोवा असेल या ठिकाणी जाण्या येण्यासाठी प्रचंड प्रमाणात सोय होणार आहे आणि शेतकऱ्याचा माल वेळोवेळी लवकर बाजारपेठेत जाणार आहे. तर अशासाठी हा कॉरिडॉर झालेला रस्ता चांगल्या प्रकारचा रस्ता आहे. सगळ्या शेतकऱ्याची संमती आहे. 1-2 पोटावर मोडणाऱ्या लोकांचा जर त्याला विरोध असेल तर विरोध झुगारून टाकून शासनाने हे सगळ्या शेतकऱ्यांना रस्ता द्यावा आणि सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवून तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनानं पालकमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील, याचे बांधकाम मंत्री असतील, यांनी निर्णय घ्यावा आणि सांगोला तालुक्यातून चालू झालेला रस्ता हा कायमस्वरूपी करण्यात यावा, सुरू करण्यात यावा. नाव दत्ता चव्हाण असून मी चिंचोली गावचा रहिवासी आहे. तरी माझं स्वतः क्षेत्रसुद्धा ह्या शक्तिपीठ महामार्गात बाधित झालेलं आहे. काही लोकांनी आता मी रोज आता ह्या 2023 पासून ह्या शक्तिपीठ महामार्गाच्या शेतकऱ्याशी आणि पूर्ण अधिकारी संपर्कात आहे. आमची संपूर्ण टीमच, म्हणजे जे काय आम्ही बाधित आहे ते. काही लोकांनी स्वतःची राजकीय पोळी भाजवण्यासाठी विरोध दर्शवला किंवा वरती विरोध त्यांच्या आर्थिक बळावर त्यांनी रोज पत्रकार परिषद रोज असं दाखवून वर असं बसवलं की विरोध आहे. पण ग्राउंड लेवलला बघितलं तर कुठेही विरोध नाही. आम्ही पंचायत समिती ज्यावेळी पूर्ण तहसीलदार पूर्ण सरकारी अधिकारी होते त्यावेळी सुद्धा त्यांना आम्ही पटवून दिलं होतं की आमचा ग्राउंड लेवलला ह्या महामार्गासाठी कुठलाही विरोध नाही. कारण या महामार्गामुळं अक्षरशः पूर्ण तालुक्याचं भविष्य सोबत पूर्ण जिथून हा महामार्ग जाणार आहे तिथल्या सर्व भागाचा विकास होणार आहे. त्यामुळे येथील शेतकरी हुशार असल्यामुळं कोणाही या महामार्गाला कसलाही विरोध नाही. त्यामुळं आणि आता आज दिलेल्या विधानसभेतल्या भाषणानुसार CM साहेबांनी असं म्हटलं की हा महामार्ग वळवण्याचं असं काही त्यांचं नियोजन आहे. तर त्यावरून आम्हाला असं सांगायचं आहे की हा महामार्ग ज्या पद्धतीनं जुन्या आरेखनानुसार झाला आहे तसाच हा महामार्ग झाला तर आमचा पूर्ण पाठिंबा राहील. अन्यथा आम्ही या निर्णयाविरोधात आत्मदहनाचा इशारा देत असून आम्ही 8 ते 10 शेतकरी मंत्रालयासमोर जाऊन आत्मदहन करणार आहे. तरच आम्ही गप्प बसणार आहे. कारण हा महामार्ग इथून गेला तर हा सांगोला तालुका हा स्वातंत्र्य काळापासून दुष्काळी भागात मोडतोय. जर हा महामार्ग गेला तर इंडस्ट्री होतील आजूबाजूला, सोबत जे बेरोजगार लोक आहेत त्यांना कामं मिळतील. त्यामुळे हा महामार्ग हा इथनं झालाच पाहिजे यासाठी आम्ही आज सर्व शेतकरी एकत्र जमलो आहोत आणि याच्यावर आज आम्ही मिटिंग घेऊन पुढची आमची नियोजनाची दिशा ठरवणार आहोत. काही लोक म्हणतात की आमचे शेतकरी समितीने विरोध दर्शवला. काय शेतकरी समिती नसते, काय नसते. समिती ती दोघं असते, हेच विरोध दर्शवलं म्हणून पेपरला पण देते. ते असं खाली ग्राउंड लेवलला काही नसते. तुम्ही वाटलं तर सरकारी 4 अधिकारी पाठवून समोर शेतकऱ्यांची भेटी घ्या. कोणाचाही कसलाही विरोध ह्या महामार्गाला नाही. खोटी माहितीपासून सरळ हा महामार्ग राजकीय पोळी भाजण्यासाठी येथील लोकांनी आणि येथील 4 लोक धरून हा महामार्ग बाहेरून न्यायचा सरकारचा काही लोकांचा डाव आहे. तर तो डाव आम्ही चालू देणार नाही. कमलापूर, मी बाधित शेतकरी. 2024ला नोटिफिकेशन निघाल्यापासून आम्ही क्षेत्रामध्ये काही केलं नाही किंवा काय आम्हाला शासनाने करू पण दिलं नाही. आणि शक्तिपीठ महामार्गाचे काम चालू झाल्यापासून 100% मोजणी पूर्ण झालेली आहे. काही गावातील 50% मोजणी पूर्ण झालेली आहे. काही गावातील 30% मोजणी पूर्ण झालेली आहे. असं करून जवळजवळ 70% काम सांगोला तालुक्यात पूर्ण झालेलं आहे. आणि 1 महिन्यापूर्वी स्वतः मी वैयक्तिक आणि माझे एक मित्र फलटणला जाऊन जयभाऊ गोरे यांना मी पत्र दिलं आहे की आम्ही निवेदन दिलं की शक्तिपीठ महामार्गाची अलाइनमेंट चेंज झाली नाही पाहिजे. आणि असं जर अलाइनमेंट चेंज झाली तर आम्ही याच्यासाठी हायकोर्टात जायला तयार आहे. आम्ही सर्व शेतकरी आणि आम्ही याच्यावरती जनहित याचिका जाणार आहे, दाखल करणार आहे. एवढंच माझं. किती क्षेत्र बांधलं? 2 एकर क्षेत्र माझं बाधित होतंय. हां, मार्गात बदल झाल्यामुळे तुमचं आता काय? आता मार्गात बदल झाल्यामुळे 2024 पासून 23 पासून आम्हाला रानात शेतात काही करता आलं नाही. त्यांनी जो ड्रोन सर्वे केला तेव्हापासून आम्हाला त्यांनी काय म्हणजे करता आलं रानात आहे असे काहीच करू देत. म्हणजे ते त्यांचं तसं नोटिफिकेशन होतं ना, त्यामुळे आम्हाला काही करता आलं नाही. आज माझ्या शेतात पोल रवलेत, सगळं झाले, मोजणी झाले, त्याचा GMR तयार झालाय, संपूर्ण तयार झालाय. आणि आता यांनी असं सांगतात की पंढरपूर तेवढं आहे आम्ही चेंज करायला लागलोय सोलापूर जिल्ह्यात.
असा विषय त्यांचा. ठीक आहे, मग आता काय तुमची मागणी काय? मार्गात बदल होऊ नये. महामार्गात बदल झालाच नाही पाहिजे. पहिले जे जुने अलाइनमेंट आहे, जे सीमानेकर जसे पोल रोवलेत ते फायनल झाले पाहिजे आणि तेच राहिली पाहिजे. असं झालं तर आम्ही आत्मदानाचा इशारा सरकारला देऊ आणि सरकारला हे परवडणारही नाही. सांगोल तालुका शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांची आज 5 वाजता बैठक झाली. सांगोला दादा जाधव घरी बैठक झाली. जो शक्तिपीठ MSRDCने जो पहिलं अलाइनमेंट जुनं ॲक्वायरेशन केलं होतं MSRDCनं, त्या ठिकाणी लोकांना दुष्काळी तालुक्यात खूप फायदा होणार होता. हा इंडस्ट्रियल कॉरिडॉर असल्यामुळे सर्व भविष्यात इथं इंडस्ट्रियल होऊन दुष्काळी तालुक्याला मोठा आधार होता. तो आधार आज निसटतोय का काय अशी स्थिती झालेली आहे. फडणवीस साहेबांनी आज जाहीर केल्याप्रमाणे ह्याचं अलाइनमेंट बदललं असं आम्हाला सांगितलेलं आहे. तर ते अलाइनमेंट न बदलता पूर्व जे आत्तापर्यंत 2 वर्षात जे MSRDCनं जे ॲक्वायर करून पोल रवले, जागा ॲक्वायर केली, नोटिफिकेशन काढलं, त्याच ठिकाणून रस्ता झाला पाहिजे अशी आमची पूर्ण सांगोल तालुक्यातील 21 गावांच्या लोकांची मागणी आहे. तरी मी स्वतः बाधित शेतकरी आहे. चोपडी गावचा मी स्वतः बाधित शेतकरी आहे. तरी अशी आमची सर्वांच्या मिटिंग होऊन फडणवीस साहेबांना उद्या जाऊन सांगलीमध्ये निवेदन द्यायचं अशी आमची सर्वांचं एकमतानं ठरलेलं आहे. काय कशामुळे बदल असेल काय? हे निवेदन आता आम्हाला तसं सांगता येणार नाही, पण काही लोकांचा 5% 4% लोकांचा विरोध होता. विरोध अशासाठी होता की आम्हाला त्या क्षेत्राचा मोबदला किती मिळणार आहे हे कन्फ्युजन होतं. काही लोक सांगत होते 5 लाख मिळेल, 7 लाख मिळेल, 8 लाख मिळेल. ह्यासाठी ह्या कन्फ्युजनमध्ये 5-10% लोकांनी विरोध केला होता. पण रस्ता होऊ नये म्हणून विरोध केला नाही. रस्त्याचा मोबदला किती आम्हाला मिळतो हे सांगा आणि ॲक्वायर करा अशाप्रमाणे लोकांनी विरोध केला होता. मार्गात बदल केला मार्गात बदल केला ही मोठं नुकसान सांगोला, पंढरपूर, सांगली जिल्ह्यातील काही दुष्काळी भाग याचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. कारण हा इंडस्ट्रियल कॉरिडॉर आहे. ह्या रस्त्यामुळे ह्याच्या साईडला 5 किलोमीटर भविष्यात इंडस्ट्री होणार आहे. सर्व तालुक्यातील लोक अपेक्षेने बघत होती की हा महामार्ग एवढी मोठा इंडस्ट्रियल महामार्ग आपल्या तालुक्यातून व्हायला लागला आहे. ही अपेक्षा मावळल्यासारखी अशी वाटायला लागलेली आहे. काय तुमची आता पुढची भूमिका? पुढची भूमिका आम्ही मोठ्या प्रमाणात सांगोल तालुक्यातली सर्व लोक घेऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहे. हा महामार्ग मूळ अलाइनमेंटनुसारच व्हावा ही आमची मूळ मागणी आहे. जनमत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या हक्काचं आपलं न्यूज.